हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे। तर आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे। भाज्या कशा व्यवस्थित ठेवायच्या त्याच्याविषयीचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आपण नेहमीच आठवड्याभराचं भाजीचं घरी घेऊन येत असतो, पण या भाज्या आपण जर व्यवस्थित ठेवल्या नाही तर त्या भाज्या कोमेजून जातात। पण जर आपण हे भाजीचं त्याच दिवशी व्यवस्थित तोडून आणि व्यवस्थित ठेवल्या तर आपला 1 ते 1.5 महिना छान सुखदायक असा जाऊ शकतो। वेळेची सुद्धा बचत होऊ शकते। मी तर नेहमी असं करत असते, पण तुम्ही सुद्धा असं करायला पाहिजे, म्हणूनच मी आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे आठवड्याभराचं भाजीचं आणलेलं आहे। त्यामध्ये आहे शेंगा, काकडी, लिंबू, पात्याचा कांदा, आलं, वटाण्याच्या शेंगा, मुळा, गाजर, टमॅटो, पत्ताकोबी, मिरच्या, कोथिंबीर, आणखी त्याचबरोबर पालेभाज्या सुद्धा आहेत। तर सुरुवात करूया कोथिंबीरपासून। यालाच आपण सांबार सुद्धा म्हणतो। सांबार हा असाच जर फ्रीजमध्ये ठेवला तर तो चिमल्यासारखा होतो, पण सांबार जर व्यवस्थित ठेवला तर तो 1 महिना सुद्धा फ्रेश राहू शकतो। तर सांबार आपल्याला देठाच्या बाजूने चाकूच्या सहाय्याने वेगळा करून घ्यायचा आहे, जसं व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे त्याप्रमाणे। आणि त्यानंतर एखादा कंटेनर किंवा एखादा प्लास्टिकचा डब्बा असेल तर तो घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली आपण टिश्यू पेपर टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला सांबार त्यावर ठेवायचा आहे। सांबार थोडासा हातानेच मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर परत आपल्याला त्याच्यावरतून टिश्यू पेपर ठेवायचा आहे। अशा प्रकारे जर आपण सांबार ठेवला ना तर 1 महिना सांबाराला काहीच होत नाही आणि सांबार छानपैकी फ्रेश राहतो। त्यानंतर आपण लिंबू बाजारातून घेऊन आल्यानंतर ते असेच फ्रीजमध्ये ठेवले तर ते कोरडे पडल्यासारखे आणि त्याचा कलरसुद्धा चेंज होतो। पण एखादी भरणी आपण घेतली, त्यामध्ये टिश्यू पेपर ठेवला आणि त्याच्यानंतर लिंबू जर ठेवले आपण तर या लिंबाला सुद्धा 15 ते 1 महिना काहीच होत नाही। तर अशा प्रकारे आपण बंद करून ठेवायचं आहे। त्यानंतर आपण मार्केटमधनं जर कांदे आणले तर त्याच्यासोबत टरफलसुद्धा येतात आणि बाकीचा कचरासुद्धा असतो। तर ते टरफल वगैरे आपण बाजूला काढून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित हवेशीर असे कांदे ते ठेवायचे आहे, म्हणजे कांदेसुद्धा व्यवस्थित राहतात। त्यानंतर मार्केटमध्ये अशा जाळीच्या पिशव्या मिळतात, त्यासुद्धा छान असतात। तर तिथे मी टमॅटो ठेवत असते आणि ज्याला थोडेफार डाग वगैरे पडलेले असतात तर ते सगळ्यात पहिले आपल्याला यूज करायची असतात भाजीमध्ये वगैरे। तर अशा प्रकारे मी स्टोअर करून ठेवते। त्यानंतर आलूसुद्धा आपण असेच ठेवत असतो आणि काही दिवसानंतर त्याला कोंब फुटलेले असतात आणि ते खाण्यासाठी पण अजिबात चांगले नसतात। त्याच्यासाठी आपल्याकडे अशा पिशव्या भरपूर असतात, त्यामध्ये आपण जर आलू ठेवले तर व्यवस्थित असतात, फक्त आपल्याला मध्ये मध्ये चेक करावे लागतात। त्यानंतरची टिप म्हणजे आपण गाजर घरी आणत असतो। आपण एकतर शिरा करायला आणतो, सलाद किंवा चटणी खाण्यासाठी म्हणून आपण गाजर घरी आणलेला असतो। पण जर त्याच वेळेस आपण काळजी घेतली नाही तर 2 दिवसानंतर फ्रीजमध्ये तो गाजर चिमल्यासारखा होतो। सोलायला गेलं तरी ते सोलल्या जात नाही, म्हणजे टोटली खराब झालेलं असतं ते। पण ज्या दिवशी तुम्ही गाजर आणता त्याच दिवशी त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर असे टरफल त्याचे काढून घ्यायचे आहे। सर्व टरफल काढल्यानंतर त्याचे मागचा साईड आणि पुढचा साईड आपल्याला कट करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे पीस करून जर आपण भरणीमध्ये भरून ठेवले ना तर तुम्ही 1 महिना खाऊ शकता ते गाजर। शिरा करा किंवा सलाद करा। आणि ही जी टीप आहे नक्की ट्राय करून बघा, खरंच छान राहतात गाजर। मुळ्याची पण टीप सेम आहे। मुळा पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर त्याचे टरफल काढायचे आहे आणि मागचा पुढचा भाग चिरून फेकायचा आहे आणि त्याच्यानंतर छोटे छोटे पीस करून आपल्याला भरणीमध्ये किंवा कंटेनरमध्ये किंवा कुठल्याही प्लास्टिकच्या डब्यामध्ये आपल्याला ते भरून ठेवायचे आहे। 1 महिना याला काहीच होत नाही, व्यवस्थित राहतात आणि मी हे नेहमी करत असते। तर अशा प्रकारे आपण जर भाज्या ठेवल्या तर आपलं कुठलंच भाजीचं वेस्ट जाणार नाही। त्यानंतर कांद्याचा पात आपण घरी आणलेला असतो आणि जर तो असाच ठेवला तर एका दिवसातच तो खराब होतो किंवा चिमल्यासारखा होतो। पण अशा प्रकारे जर तुम्ही कांदा व्यवस्थित ठेवला, असं जे टरफल काढलेलं आहे ते त्याप्रमाणे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे जर तुम्ही केलं आणि ज्यावेळेस तुम्हाला कांदा पाहिजे आहे, तुम्हाला चटणीमध्ये टाकायचा आहे किंवा कुठल्या रेसिपीमध्ये टाकायचा आहे, त्यावेळेस तो आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि मग तो आपल्याला कुठल्याही रेसिपीमध्ये टाकता येईल। असा एखादा कंटेनर घ्या किंवा डब्बा घ्या, त्याच्या खाली टिश्यू पेपर टाका आणि त्याच्यानंतर हे कट केलेले कांद्याचे पात ठेवा
आणि हे स्टोअर करून ठेवा तुम्ही। आणि अशा प्रकारे जर तुम्ही केलं ना तर 1 महिना कांद्याला काहीच होत नाही। हा माझा एक्सपिरियन्स आहे, नक्की ट्राय करून बघा, भाजीचं कुठलंही वेस्ट होत नाही। काकडी बाबतीतची टिप म्हणजे काकडी असू दे किंवा मुळा किंवा गाजर, तर सेम प्रोसेस आहे। आपल्याला काकडी छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, त्याच्यानंतर त्याचं टर्फल काढायचं आहे आणि मग व्यवस्थित त्याचे पीसेस करून आपल्याला कंटेनरमध्ये भरून ठेवायचं आहे। याला सुद्धा 1 महिना काहीच होत नाही आणि छान फ्रेश राहतात, तर ही टिपसुद्धा महत्त्वाची आहे। त्यानंतर आहे मिरचीच्या बाबतीत टिप। तर मिरच्या आणल्या आपण मार्केटमधनं की त्या अशाच ठेवल्या तर चिंबून जातात, हे सगळ्यांनाच माहिती आहे, फ्रीजमध्ये खराब होऊन जातात। पण आणल्यानंतर मिरच्या आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि शेवटच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्याचं पाणी निथळायसाठी म्हणून चाळणीत ठेवायचं आहे आणि चाळणीतून पाणी थोडंसं निथळलं की मग कॉटनच्या कपड्यावर किंवा एखाद्या नॅपकिनवर तुम्ही ते सोकल्यासारखं ठेवायचं आहे। जर मिरच्या सोकल्यासारख्या झाल्या त्याच्यानंतरच मग 2-3 तास लागतातच त्याला, पंख्याखाली वाळवा तुम्ही किंवा अशाच वाळतात त्या, पण त्याला थोडंसं आपल्याला 2-3 तास द्यावे लागतात। पूर्णपणे जर मिरच्या वाळल्या त्याच्यानंतर मग त्याचे देठं काढून आपल्याला ते कंटेनरमध्ये ठेवायचं आहे। कंटेनरमध्ये कसं ठेवायचं आहे, कंटेनरच्या खाली आपल्याला टिश्यू पेपर टाकायचा आहे, त्याच्यानंतर देठं काढून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर ते स्टोअर करून ठेवायचे आहे। तर आता माझ्याकडे तुम्हाला आहे 1.5 महिना झालेला आहे, या मिरच्या मी ठेवलेल्या आहेत। 1.5 महिन्यापासनं अशाच फ्रेश मिरच्या आहे। मिरचीचा कलर चेंज झाला असला तरी पण त्या फ्रेश आहे, तर ही टिपसुद्धा महत्त्वाची आहे। तर बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा मिळतातच आणि त्या आपण आवडीने सुद्धा खातो। ज्यावेळेस आपण शेंगा आणतो त्याच वेळेस सगळ्या शेंगा आपल्याला तोडून घ्यायच्या आहेत आणि न्यूजपेपरमध्ये आपल्याला रॅप करून ठेवायच्या आहेत। अशा प्रकारे जर आपण फ्रीजमध्ये रॅप करून ठेवल्या शेंगा तर 15 दिवस याला काहीच होत नाही आणि ताज्याच राहतात। ही सुद्धा टिप महत्त्वाची आहे, नक्की ट्राय करून बघा। वटाण्याच्या शेंगासुद्धा आपण बाजारातून घेऊन येत असतो आणि त्या निवडायला सुद्धा भरपूर असा वेळ लागतो, पण जर अशा प्रकारे तुम्ही वटाणे एका पिशवीमध्ये टाकून हलक्या हाताने जर अशा प्रकारे केलं ना तर वटाणेसुद्धा लवकर सोलल्या जातात। हे सुद्धा ट्राय करून बघा। आलं आपण बाजारातून आणलं की ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर मग त्याचे टर्फल आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर त्याचे बारीक बारीक पीसेस करून ठेवायचे आहेत। तर मी आल्याचं पावडर करून ठेवत असते, त्याच्यासाठी मी असे बारीक पीसेस करून घेते। तर बघू शकता हे वाळलेलं आहे माझ्याकडे, तर याचं मी पावडर बनवून घेते। घरातल्या घरात वाळवायसाठी 8 ते 15 दिवस तरी लागतातच याला आणि हे चहाच्या वेळेस मी हे पावडर टाकते, खूप छान चहा बनतो आणि त्याच्यानंतर सर्दी खोकला असला की हे पावडर आणि त्याच्यासोबत शहद चाटण म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो। त्यानंतरची टिप खूप महत्त्वाची आहे। सगळ्यात किचकट काम म्हणजे लसण सोलणं आहे, पण अशा प्रकारे जर तुम्ही लसण म्हणजे गरम पाण्यामध्ये 5 मिनिटं उकळलं आणि 2-3 तासानंतर लसण सोललं तर पटकन होतात, बघू शकतात। ही सुद्धा इझी टिप्स आहे, नक्की ट्राय करून बघा। त्यानंतरची टिप म्हणजे पालेभाज्याच्या बाबतीत। पालेभाज्या सगळ्यांनाच खूप आवडतात आणि त्या हेल्दीसुद्धा आहेत, पण निवडायचा पण तेवढाच कंटाळा येतो। पण ज्या दिवशी आपण आणल्या पालेभाज्या, कुठल्याही असू दे, पालक, मेथी वगैरे, सगळ्या तोडून व्यवस्थित ठेवायच्या, त्याही न्यूजपेपरमध्ये। तर अशा प्रकारे मी तोडून न्यूजपेपरमध्ये ठेवलेल्या आहेत आणि ह्यासुद्धा 8 ते 10 दिवस व्यवस्थित राहतात। तर अशा प्रकारे आपण जर भाजीचं व्यवस्थित ठेवलं तर भाजीचं 10 ते 15 दिवस व्यवस्थित राहतात आणि 1 ते 1.5 महिनासुद्धा टिकू शकतात। तर हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।